नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPFOबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे EPFOचा नवीन निर्णय, EPS 95 कर्मचाऱ्यांना मिळणार अधिक पेन्शन। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, भारतामध्ये एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजे EPFOने खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे। एम्प्लॉईज पेन्शन स्कीम EPS 95 अंतर्गत करण्यात आलेल्या या बदलामुळे कर्मचाऱ्यांना जास्त पेन्शन मिळू शकणार आहे। यामागील मुख्य उद्देश आर्थिक स्थिरता मजबूत करणे आणि वाढत्या महागाईचा भर कमी करणे आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ की या निर्णयामुळे कोणते बदल होणार आहेत, त्याचा कोणाला फायदा होईल आणि त्याची अंमलबजावणी कशी केली जाईल, तसेच या नव्या नियमाचे फायदे आणि आव्हाने काय असतील यावरही चर्चा करूया। मित्रांनो, EPFOने खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अधिक फायदेशीर पेन्शन योजना देण्यासाठी काही महत्त्वाचे बदल सुचवले आहेत। त्याचे मुख्य मुद्दे पुढील प्रमाणे आहेत। पहिला आहे वेतन मर्यादा वाढवणे। मित्रांनो, सध्याची वेतन मर्यादा 15,000 रुपयावरून 21,000 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामुळे अधिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल। दुसरा आहे किमान पेन्शन वाढवणे। मित्रांनो, सध्याची किमान पेन्शन 1,000 रुपयावरून 7,500 करण्याची मागणी आहे, जी लागू झाल्यास निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। तिसरा आहे योगदान मर्यादा समाप्त। मित्रांनो, आता कर्मचारी त्यांच्या मूळ पगाराच्या 12% पर्यंत EPFमध्ये योगदान करू शकतील। यापूर्वी ही मर्यादा 15,000 रुपये होती। मित्रांनो, चौथा आहे ATMद्वारे PF काढण्याची सुविधा। मित्रांनो, 2025 पासून कर्मचारी त्यांच्या PF खात्यातील पैसे थेट ATMमधून काढू शकतील, जे आणीबाणीच्या काळात उपयुक्त ठरेल। त्यानंतर आहे सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टम म्हणजे CPPS। मित्रांनो, पेन्शन आता कोणत्याही बँक खात्यात जमा केली जाऊ शकते, त्यामुळे PPO ट्रान्सफरची गरज भासणार नाही। मित्रांनो, EPFOच्या या निर्णयामुळे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। विशेषतः निवृत्तीनंतर आर्थिक स्थिरतेची खात्री मिळण्यासाठी हे बदल उपयुक्त ठरणार आहे। मात्र या सुधारणा प्रत्यक्षात लागू होईपर्यंत काही अडथळे येऊ शकतात, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी EPFOच्या अधिकृत घोषणाची वाट पाहावी। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।